काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मंडळी, महाराष्ट्रातले 123 जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत. पावसाचे 4 महिने संपत आले तरीही पावसाचा टिपूसही या भागात पडलेला नाही. तिथल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. शेतकऱ्यांच्या बागाच्या बागा करपून गेल्यात. मंडळी, हे संकट जरी आसमानी असलं तरी बऱ्याच अंशी आपणही याला जबाबदार आहोत. आपण चालवलेली बेसुमार वृक्षतोड ही थांबवायला हवी. वृक्ष लागवड करायला हवी. भविष्यात ही झाडच आपल्याला दुष्काळापासून वाचवू शकतील. झाडावर करा माया, 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 झाडावर करा माया. नका तोडू त्याला मिळेल तुम्हा छाया, नका तोडू त्याला मिळेल तुम्हा छाया. झाडावर करा माया, 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 झाडावर करा माया. करा त्याचे तुम्ही संगोपन, करा त्याचे तुम्ही संगोपन, वाढणार नाही प्रदूषण, आतापासून काळजी घेऊया, आतापासून काळजी घेऊया. झाडावर करा माया, झाडावर करा माया, झाडावर करा माया, झाडावर करा माया, माया, झाडावर करा माया. झाडाच्या उपायाला अंत नाही, झाडाच्या उपायाला अंत नाही. बरोबर. कसा? पूर्वी माहितीये का, जखम झाली पायाला का टणटणीचा पाला ठेचून लावायची. बरोबर आहे. आता काय होतंय, धनुर्वाताचे इंजेक्शन घेतय, कशाचं इंजेक्शन घेतय. पण पूर्वी टणटण. अजून एक सांगतो, या लिंबुळ्यात लिंबुळ्याचा काय उपयोग. आपण म्हणतो साबणासाठी नाही, लिंबुळ्याचा उपयोग याच्यासाठी होतो. लिंबुळ्या कुटा, त्याचं घर करा, उन्हात ठेवा, त्याचा आपण अर्क काढा, पाण्यात भिजवा, पाणी उकळून घ्या. जर 4 लिटर पाणी असेल तर 2 लिटर करा आणि त्या 2 लिटरची फवारणी तुम्ही पिकावर केली तर त्याचा उपयोग होईल कीटकनाशक. आता आम्ही सेंद्रिय खताचा वापर करत नाहीत, आम्ही रासायनिक खताचा वापर करतो. आणि रासायनिक खताचा वापर केला म्हणजे जमीन पोत, म्हणजे जमिनीचा पोत बिघडतो. मग जमीन कालांतराने काय होते, नापीक होते आणि सुपीक येत नाही. नाही तर आम्हाला अर्जंट लागत आता हायब्रिड सारखं म्हणून. झाडाच्या उपायाला अंत नाही, झाडाच्या उपायाला अंत नाही, त्यासारखा मान तोच राही, झाडाच्या उपायाला अंत नाही. जर आपण आता डायबिटीस होतो आणि डायबिटीस जर झाला माणसाला, इन्सुलिन्स घेत. पण याच्याही पलीकडचा उपाय सांगतो तुम्हाला सर. अपुमारीचा पाला आणि जांभळाची साल ही कुटायची, पाण्यात भिजून टाकायची. तुमचं इन्सुलिन्स काम नाही करणार, पण अपुमारीचा पाला म्हणजे झाडाच्या उपायाला अंत नाही, त्यासारखा मान तोच राही.
आतापासून काळजी घेऊया, आतापासून काळजी घेऊया. झाडावर करा माया, 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 झाडावर करा माया. वृक्ष नाही तर पाणी नाही, पाणी नाही तर जीवन नाही. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा वापर हा योग्य रीतीने आणि काटकसरीनेच करायला हवा. पाण्याशिवाय माणसाची गत ही पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखीच होईल. म्हणून मंडळी, पाण्याचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. पाटा पाटाने पाणी खेळवा, पाटा पाटाने पाणी खेळवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. ओढ्या बगळीने घालायचा बांध, पाणी झिरपण्यास मिळेना हो सांद, पाणी झिरपण्यास मिळेना हो सांद, पाणी झिरपण्यास मिळेना हो सांद, झिरपण्यास मिळेना हो सांद. धन धान्याच्या राशी मिळवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसाठ्याचे महत्व जाणाज, जलसाठ्याचे महत्व जाणाज, जलसाठ्याचे महत्व जाणाज, जलसाठ्याचे महत्व जाणाज. थेंबा थेंबान पीक हे भिज, थेंबा थेंबाने कसं पीक भिजतं. ठिबक सिंचन पद्धत जर आपण त्याचा वापर केला ठिबक सिंचनचा तर त्याचा उपयोग होईल. नाही तर काय, मोटर चालू केली, गडी झोपला कपाट पाणी वड्याला, आणि मग आपण त्याची किंमत केली नाही म्हणून आपल्याला ही वेळ आली. जलसाठ्याचे महत्व जाणाज, थेंबा थेंबान पीक हे भिज, थेंबान पीक हे भिज. धन धान्याच्या राशी मिळवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. बादशाची असे विनंती, बादशाची असे विनंती. नियंत्रण ठेवा पाण्यावरती, नियंत्रण म्हणजे कसं ठेवायचं की पाण्याचा वापर काटकसरीने झाला पाहिजे. म्हणून नियंत्रण ठेवा पाण्यावरती, धन धान्याच्या राशी मिळवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळतोय. हे प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड हा नामी उपाय आहे. मग ती वृक्ष लागवड ही वैयक्तिक असो वा सामाजिक. आपण वेळीच हा वृक्ष लागवडीचा वसा घेतला नाही तर ऐन पावसाच्या हंगामात आपल्यावरही दे रे पाऊस पाऊस अशी करुणा भाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. किती करशी दुसवास नको तोडू माझा घास, तुझा फेडीन नवस दे रे पाऊस पाऊस दे रे देवा, पाऊस दे रे देवा,
गेला उन्हाळा सरून, गेला उन्हाळा सरून, आल आभाळ भरून, येतो वारा हा दुरून, नेतो चोरून पाऊस दे रे पाऊस पाऊस दे रे पाऊस पाऊस दे रे देवा दे रे देवा पाऊस दे रे देवा पाऊस पाऊस. कोण काळी दंडकारण्य वन अरण्य घन घोर, सीताराम रमले येथे रावणाचा केला नाश दे रे पाऊस पाऊस दे रे पाऊस पाऊस दे रे देवा पाऊस पाऊस दे रे देवा पाऊस पाऊस. गेले राम सीता माई आली भूत इथ काही, तोडी वृक्ष जाळीवन अरण्याचा केला नाश दे रे पाऊस पाऊस दे रे पाऊस पाऊस दे रे देवा दे रे पाऊस पाऊस दे रे देवा पाऊस पाऊस. आई म्हणे तानुल्याला कशी नाव घालू तुला, माझ्या लाडक्या सोनुल्या नाही पाणी प्यावयास दे रे पाऊस पाऊस दे रे पाऊस पाऊस. आमची माती आमची माती. मंडळींनो, महाराष्ट्राच्या किनारपट्टीमध्ये म्हणजे कोकणात पावसाची मोठ्या प्रमाणात खैरात होते. कोकण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात भरपूर पावसाने न्हाऊन निघणारा ओला चिंब होणारा प्रदेश. पावसाळ्यात इथे पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळतं. पावसाळ्यात कोकणचं सौंदर्य काही औरच असतं. कोकणात भरपूर झाडं आहेत. गावं आवारं शिवारं सगळं काही झाडाझुडपांनीच व्यापल्यामुळे कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतात. कारण फळाफुलांची विपुलता कोकणाला लाभलेली आहे. कोकण तर सोडाच, सह्याद्रीच्या पर्वतरांगात किनारपट्टीच्या बाजूने पडणाऱ्या पावसाचं वाया जाणारं विपुल पाणी गोळा करून घाटावर सोडलं तरी अनेक तहानलेल्या गावांची तहान अगदी सहजपणे भागेल इतका विपुल पाऊस कोकणात पडतो. कोकणात विपुल पाऊस पडतो याचं कारण आहे कोकणात असलेली दाट वृक्षराजी. गेले काही वर्ष आपण 2-3 वर्ष जवळपास पाहतोय की जून आणि जुलैमध्ये पाऊसच पडत नाही. आणि आपल्या सगळं आत्तापर्यंत शिफारशी अशा आहेत की पाऊस सुरू झाल्याबरोबर म्हणजे जून महिन्याचा साधारणतः पहिला किंवा दुसरा पंधरवडा आपल्याला अपेक्षित असतो. 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान चांगला पाऊस होतो आणि त्यानंतर पेरण्या केल्या जातात. ज्येष्ठामध्ये पेरण्या करायच्या अशा प्रकारचा आपला पूर्वीपासूनचा जो एक पाठ होता. हा मात्र अलीकडे त्यामध्ये बरीचशी तफावत झालेली दिसून येते. पावसाला उशीर होतो. बऱ्याच वेळेला जरी वेळेवर पाऊस सुरू होतोय असं वाटलं तरी मध्ये फार मोठ्या प्रमाणावर खंड पडतो. त्यामुळे उत्पन्नामध्ये आपल्याला फार मोठं नुकसान सहन करावं लागतं. त्यावेळेला पाऊस लवकर उघडतो आणि नेमकं दाणे भरायच्या अवस्थेत खरीप पिकाच्या सप्टेंबरमध्ये जर पाऊस झाला नाही तर अशा वेळेला पिकाच्या उत्पन्नामध्ये घट होते. पूर्वी असाच पाऊस घाटमाथ्यावरील प्रदेशातही पडत असे. कारण तिथेही घनदाट वृक्षराजी होती. अरण्य होतं, दंडकारण्य होतं. उंच उंच झाडांमुळे पावसाचे ढग जमिनीकडे आकर्षले जातात आणि त्यामुळे भरपूर पाऊस पडतो असं शास्त्र सांगतं. वृक्षराजी वनराजी पूर्वी गावागावातील शिवारात होती. त्यावेळी वृक्षराजीमुळे इथे भरपूर पाऊस पडे. आता मात्र वृक्षराजी आणि वनांचा नाश केल्यामुळे महाराष्ट्राचा मोठा भूभाग उजाड ओसाड आणि दरवर्षीच्या दुष्काळामुळे वाळवंटासारखा होतो आहे. मंडळींनो, आपल्याकडे वनसंपदा नाही म्हणून पाऊस नाही हे आपणा सर्वांना कळतंय. पण आपण सर्वांनी नवीन झाडं लावणं आणि जुनी झाडं जोपासणं यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न अजूनही केलेले नाहीत हे मात्र आम्हाला कळत नाही. ज्या देशाचं वर्णन आपण सुजलाम सुफलाम असं करतो तो सुजलाम सुफलाम राहणार नाही.
ज्या राज्याचं वर्णन, महाराष्ट्राचं वर्णन फुलांच्या दिशा, वेलींच्या दिशा, मातीच्या दिशा करतो, तिथे फुलं नाही, तिथे वेली नाही, तिथे माती राहील, फक्त दगडाशिवाय काही दिसणार नाही. आणि जेव्हा दगडच येतील तेव्हा मनुष्य, प्राणी कोणी जिवंत राहू शकणार नाही. एखाद्या परदेशाचं आक्रमण व्हावं तशा तऱ्हेचं आक्रमण आपल्या पर्यावरणावर झालं आहे. आणि त्याच्यातून देशाला बाहेर काढायचं असेल तर हे सगळे पाण्याचे स्रोत मजबूत करणं, वनीकरणानं 1/3 क्षेत्र गावागावात सर्व देशभर वनाखाली आणणं आणि या निसर्गाची काळजी घेणं, याच्याशिवाय अन्य पर्याय नाही. तरच आपण खऱ्या अर्थानं हा देश सुजलाम सुफलाम बनवू शकू. जपान, इस्रायल या देशातील जनता प्रयत्नांची पराकाष्ठा करते. पाण्याचं दुर्भिक्ष असूनही इस्रायल संपूर्ण जगात कृषी क्षेत्रात पुढे येत आहे. जागतिक संयुक्त राष्ट्र संघटनेनं एक कमिटी नेमली होती. त्यांनी आशिया आणि आफ्रिका देशात पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे त्याच्या संबंध अभ्यास केला आणि रिपोर्ट सादर केला. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आफ्रिकेतील इथिओपियासारख्या देशात पिण्याच्या पाण्याचं थेंब नाही म्हणून दिवसा उजेडी माणसं कुठेतरी मृत्यू पावतात. सोमालियासारख्या देशामध्ये खायला अन्नाचा दाणा नाही म्हणून माणसं मरतात. आज हेलिकॉप्टरने कुठेतरी दाणा पोचवायला लागतो, अन्न पोचवायला लागतो. आणि ज्या वेगानं भारताची लोकसंख्या वाढते, ज्या वेगानं ह्या झाडांची कत्तल होते आहे, ज्या वेगानं शहरीकरण होत आहे, ज्या वेगानं संबंध प्रदूषण होत आहे, हे जर सत्वर बंद झालं नाही तर भारताची अवस्था ही सोमालिया किंवा इथिओपियासारखी झाली असेल. काही धुरीत मंडळी मात्र या बाबतीत खूप मोठं कार्य करत आहेत. ती तुमच्या आमच्यासारखी रडत न बसता अखंडपणे वृक्षराजी लावण्यासाठी झटत आहेत. त्यांच्याकडे अशक्य असं काहीच नाही. या ठिकाणी चांगल्या जमिनीवरती झाडं कोणी लावतं, परंतु माळरानावरती खडकामध्ये झाडं लावून लहान मुलांसारखं त्यांच्यावर प्रेम करून, चांगलं आहे, दूध आहे, पाणी असं पण लहान मुलांवरती प्रेम करतो, त्या प्रेमापोटी ही सगळं झाडं वाढवलेली आहेत. हा प्रयत्न फारच यशस्वी झाला आहे. त्यामुळे आपण अमुक एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकत नाही असं आमच्या डिक्शनरीत नाही. आमच्या डिक्शनरीत नो शब्द नाही. जिथे जिथं जागा मिळेल तिथे झाडं लावायची, झाडं जगवायची. आम्ही लोकांना एकच मंत्र दिला आहे की झाडं लावा, जगवण्याचं आम्ही काम करू. तुमचा अनुभव असा आहे या ठिकाणी की खडक जरी असला आणि आपण जर प्रयत्न केलेत तर या माळरानावरती खडकावरती झाडं जगवण्याचं कौशल्य आम्ही करून दाखवलं आहे. लोकांनी प्रत्यक्ष यावं आणि या ठिकाणी पाहावं की जमीन चांगलीच पाहिजे असं काही नाही, किंवा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पाहिजे असंही काही नाही आहे. जी जी जमीन मिळेल त्या जमिनीत झाडं जगवायचं कौशल्य आम्ही या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. करसी दुश्वास नको तोडू माझा